हॅलो नमस्कार, मी पवार माधवी. आज मी सुकं चिकन करणार आहे, गावठी कोंबडीचं आणि ग्रीन मसाल्यातलं करणार आहे. 2 पदार्थ करणार आहे मी, ते मी तुम्हाला दाखवते. मी साहित्य काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते. हे बघा, ग्रीन करण्यासाठी मी ग्रीन मसाला करून ठेवला आहे. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, आलं, लसूण आणि थोडासा पुदिना टाकला आहे त्याच्यामध्ये, म्हणजे वास नको यायला म्हणून. आणि लसणाची फोडणी देणार आहे त्याला मी. आणि ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि कढीपत्ता आणि पुदिना हे मी आलं लसूण पेस्ट करून ठेवले. त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं आहे. आणि हे अर्धा एक वाटणातलं करूया अगोदर आपण. एक वाटण करते आणि एक नुसतं ग्रीन मसाल्यातलं करते. तर एवढ्या वाटीतलं मी घेतलं आहे, वाटीभर घेतलं आहे मसाला. तर एवढं लागेल की नाही हे माहिती नाही, पण जेवढं लागेल तेवढं मी दाखवते. वाटीभर काढून घेतलं आहे मी. आधी गॅस लावते, कढई गरम करायला. नेहमीप्रमाणे स्टीलची कढई आहे, तर थोडे तडतडते आणि नुसतं लसणावरतीच करणार आहे. कढई गरम झाले तर मी तेल टाकते त्याच्यात. हे बघा, चिकनला तेल जास्त लागतं म्हणून मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे 2.5 पळी तेल. 2 आणि अर्धी टाकली. खडे मसाले वगैरे काही टाकणार नाही, कारण की आहे सगळं. आणि हे चिकन मसाला पण टाकणार आहे म्हणून मी अगोदर टाकते तेजपत्ता. गॅस स्लो करते, सगळं धुवून घेतलं मी. आता तडतडेल ते तेजपत्ता आणि त्याच्यामध्ये लसूण. कांदा नाही घालणार आहे, कांदा टॅमॅटो वगैरे काही घालणार नाही, फक्त लसणावरती मसाल्यावरती करणार आहे मी. आणि हे त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट. आणि ग्रीन मसाल्यामध्ये आलं लसूण पेस्ट नाही टाकणार, कारण की सगळं ह्याच्यामध्ये रेडी आहे. तर 1 चम्मच आहे आलं लसूणाची पेस्ट, ही टाकूया आपण त्याच्यात. चरचवून घेते, त्याला भाजून घेते. पुदिना टाकण्याचं कारण त्याच्यामध्ये थोडं वशाट असा वास येतो. भले गावठी असू दे किंवा बॉयलर असू दे, पण ते वास येतं म्हणून मी त्याच्यामध्ये थोडा पुदिना टाकला आहे, म्हणजे त्याचा वास नको यायला वगैरे. तर मी टाकणार आता ह्याच्यामध्ये मसाला. म्हणजे हा एवढा मसाला पण त्याच्यामध्ये भाजून घ्यावा, म्हणजे त्याचा अंदाज समजेल. एवढं सारं आहे. धुवून तर ठेवला होता, तरी पण मी पाण्यात घातला परत त्याला. हे बघा, गॅस स्लो करते, मसाला लागतो आहे खाली. तर त्याच्यामध्ये मी टाकते आता हे सगळे मसाले. लाल मसाला 1.5 चमचा टाकला आहे. 1 चम्मच टाकते चिकन मसाला. आणि हळद 1/2 चमचा. आणि थोडासा किचन किंग मसाला आहे ना, तोही टाकते मी त्याच्यात. खडेवाला नाही टाकत आहे, खडा एकदम तोंडाला लागला तर राग येतो त्यांना, त्याच्यामुळे मी नाही टाकत. किचन किंग मसाला, चिकन मसाला आणि आपला घरगुती लाल मसाला हे टाकलं आहे. आता बघूया ह्या मसाल्याला किती कलर येतो आहे, नाही तर पुन्हा आपण लाल मसाला त्याच्यात ॲड करू. वरून टाकते त्याच्यामध्ये कढीपत्ता. थोडंसं टाकते मी लाल मसाला. आणि वाटण आहे ना पांढरं दिसतो आहे म्हणून थोडंसं ॲड केला त्याच्यामध्ये मी.
आणि सोडूया आपण त्याच्यामध्ये चिकन. छोटे छोटे पीस केलेत, गावठी आहे तरी पण मला आवडतं तसं छोटं, मोठं मोठं आवडत नाही म्हणून मी छोटे आणलेत. एवढं करणार आहे आपण हे लाल मसाल्यातलं आणि थोडंसं रस्सादार करणार आहे म्हणजे थोडं भातावरती पण होतं आहे. हे बघा सगळं याच्यामध्ये मी भाजून घेते. याला काही मॅरिनेट वगैरे करून ठेवलं नव्हतं कारण ते ह्याच्यामध्ये लागणारच होतं आणि परत मग जास्त होतं, त्याचा अंदाज भेटत नाही मला. तर तुम्हाला जर सवय असेल मॅरिनेट वगैरे करून ठेवायची तरी करा किंवा माझ्या पद्धतीत करून बघा, आवडेल तुम्हाला. तर मी कालचा व्हिडिओ काही जास्त बघितला नाही आहे आणि काही रिप्लाय नाही दिला आहे मी जे बोललं त्याचं. हे आपण मसाल्याचं भांड्याचं पाणी ठेवलं होतं ते ओतूया त्याच्यामध्ये आणि गॅस पास करूया. हे बघा आता आपण त्या साईडला शिफ्ट करू याला आणि त्याच्यानंतर दुसरी कढई ठेवू ग्रीन मसाल्यासाठी. ह्याच्यात मी थोडं अजून पाणी घालणार आहे शिजण्यासाठी, मग त्याला मी पातळ करेन. पाणी घेऊनच ठेवलं होतं इथे. नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला, पण अगोदर शिजून घेऊ दे त्याला. हे पण मी लसणाचीच फोडणी देणार आहे त्याला. छानसं धुवून काढून घेते आणि कढई मोकळी करते. हे बघा त्याला मी आता इकडे शिफ्ट करते. असं ते शिजेल. सॉरी गॅस चालू ठेवला. आणि हे शिजेपर्यंत आपण ह्याला फोडणी देऊया. तेच साहित्य आहे पण त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणारच आहोत आपण आणि लसणाचीच फोडणी देणार आहे. आपली कढई गरम झाली आहे तर मी टाकते ह्याच्यामध्ये हे तेल. त्याच्यामध्ये तेजपत्ता आणि लसूण हे दोन्ही टाकणार आहोत एकत्र आपण. कढीपत्ता वरनं टाकणार आहे. हे बघा ह्याच्यामध्ये मी हा ग्रीन मसाला टाकणार आहे. सगळं टाकते मी. हे लोकांची हळदी व्हायच्या अगोदर माझं हे सगळं झालं पाहिजे. माईक चेक चालले बाहेर. खाली हळद आहे. माझी बाजूच्या बिल्डिंगची आहे पण आमचं त्यांचं ग्राउंड एकच आहे त्याच्यामुळे आवाज येईल. थोडंसं मी ना लाल मसाला घालते त्याच्यामध्ये. हे बघा थोडंसं आणि थोडीशी हळद टाकते आणि हळदीचा एक चमचा, पाव चमचा किचन मसाला हे मसाला टाकते. हे बघा थोडंसं कलर येण्यासाठी असं बघा. आता हे आपण त्याच्यामध्ये चिकन सोडूया. एक लेग पीस त्याच्यात टाकलं, एक ह्याच्यात टाकलं कारण एक ह्याच्यातलं खायला त्याच्यातलं खायला कोणाला आवडेल तसं. हे बघा मी पुदिना टाकल्या, नुसते कोथिंबीरचा मसाला नाही आहे. तुम्ही पण टाका तसं आवडेल तुम्हाला पुदिना. त्याच्यामध्ये मी वरून टाकते कढीपत्ता. अगदी हे एवढंच पाणी घालणार आहे त्याच्यामध्ये आणि शिजवून घेणार आहे त्याला.
आणि दोन्ही याच्यामध्ये आपण टाकू मीठ. चवीपुरतं मीठ टाकलं, पण मी 2 चमचे टाकते. ह्याच्यामध्ये थोडा रस्सा आहे ना, त्याच्यामध्ये थोडा 2 चमचे टाकले. ह्याच्यामध्ये 1.5 चमचा टाकला. जास्त फूल भरले म्हणून झाकण लागत नाही त्याला. आता ह्याच्यावरती ना मी झाकण ठेवते. दोन्ही ह्याच्यावरती झाकण ठेवून देते पाण्याचं. आणि जर पाणी आटलं तर ठीक आहे, नाहीतर मग आपण तो पाणी त्याच्यातच टाकून देऊया. थोडं ऐकायला येईल गाणी, हळदीच्या गाण्यांची पण मजा घ्या. रात्रीची हळद आहे ना, रविवारी लग्न आहे पण हळद शुक्रवारी ठेवलेली आहे. मला तर नाचायलाच वाटतं. हे बघा, आपल्या लाल मसाल्यातलं झालं आहे चिकन. हे थोडंसं गरम पाणी आहे ते मी त्याच्यामध्ये सोडते. आणि आपण ग्रीन मसाल्यातलं बघूया. ह्याला पाणी सुटत चाललं आहे, पण ह्याला आटवायचं आहे. हे बघा, आटत चाललं आहे. ते सुकं करते मी त्याला, मग दाखवते तुम्हाला. शिजलं पाहिजे, शिजायला हवं आहे. गावठी कोंबडी शिजायला वेळ लागतो. गाणेवाले हळदीवाले खूप छान आहेत. गाणं एकदम स्लो याच्यावरती लावलं आहे. मला आवडतं असं मोठ्या मोठ्याने नको. झिंचक गरमीतून खूप त्रास होता. बाजारी कोळी न डोळी न मुंबईच्या किनारी, मालकीने डोली ऑनलाईन कोळीने चल जाऊ बाजारी. असं नाचायचं मन होतं, पण आम्हाला कोण बोलवत नाही ना, नाही तर मी जाऊन नाचेन तिथे. कोथिंबीर टाकली आहे याच्यामध्ये. आणि आता गॅस बंद करते. झालं आपलं सुकं चिकन. कशी वाटली माझी रेसिपी सुक्या चिकनची ते तुम्ही मला नक्की सांगा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि कालचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते ऐका आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मग मी माझं मन मोकळं करेन तुमच्याशी. आणि या गावठी कोंबड्याच्या चिकनचं मजा घ्या. आम्ही पण घेतो आज. भले गरमी आहे, मुलं तर काय थोडे दिवस 8च दिवस राहू शकतात चिकन मच्छीशिवाय, नाहीतर जास्त दिवस नाही राहू शकत. आता गरमी आहे महिनाभर, तर आपण महिनाभर खायचं नाही असं नाही होणार, कारण की त्यांना लागतंच. त्यांना ती सवयी झालेली असते. त्याच्यामुळं म्हटलं करूया आपण. रविवारची तर मी घरी नसते, मुलं घरी असतात, पण मी घरी नसते, म्हणून थोडा प्रॉब्लेम असतो. नाही बघा, एवढा रस्सा ठेवणार आहे मी. गॅस बंद करते आता. ग्रीन मसाल्यातलं बघूया. हे बाहेरून ताटाला धुवून घेते. मसाला खूप लागले आणि झाकण ठेवूया त्याच्यावर. हे बघा, ह्याच्यामध्ये हे पाणी ओतणार नाही मी, कारण तेच पाणी आटवायचं आहे आपल्याला. ह्याच्यावर ठेवते ह्या ताटाला. सगळं चुकीचं झालं. हे बघा, सुकत चाललं आहे. ते सुकल्यावर अजून चांगलं वाटेल. आणि गावठी कोंबडीनं अशी छोटे छोटेच पीस करायचे. बॉयलर पण आणली ना तरी पण छोटे आणायचे आणि असं सुकं करायचं. खूप छान लागतं. आणि अजून एक लसणावरती पण चांगलं होतं. नुसतं लसणावरती आणि त्याच्याच पाण्यामध्ये त्याला आटवायचं. तर मी एकदा करून दाखवेन तुम्हाला. थोडा पावसाळ्याचे दिवस आले की ती शेअर करेल रेसिपी. मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली. हे बघा, मस्त सुकं सुकं झालं. थोडं पाणी घातलं होतं, तेवढं मी आटवलं आणि त्या मसाल्यातलं पाणी असं मिक्स करून आटवून घेतलं. हे पाणी ओतलं नाही त्याच्यामध्ये, कारण ते शिजलं आहे.
त्याच्यामुळे दाखवते तुम्हाला ते शिजलेलं आहे. हे बघा शिजले ते, म्हणून हे झाकण ठेवून देते. आपले ग्रीन मसाल्यातलं पण झालं आहे. गॅस बंद करूया. ग्रीन मसाला आणि लाल मसाल्यातलं चिकन, गावठी कोंबडीचं चिकन कसं रेसिपी वाटली ती मला नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला मी कालचा व्हिडिओ बघायला सांगितलं होतं, साधा सिंपल आहे चणा मसाला भाजी, तेही तुम्ही बघा आणि मला कमेंट करून सांगा. ग्रीन मसाल्याची चव आणि लाल मसाल्यातलं चिकन केले त्याची चव ते मला सांगा. मी वाट बघते. बाय बाय.